नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण आज बघणार आहोत SSC बोर्डाच्या सुलभ भारतीमधला मराठीचा धडा आणि त्या धड्याचे जे प्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहोत. तो धडा आपण बघून झालेला आहे, त्याच्यावरती डिस्कशन पण केलं आहे, तो शिकलो आपण धडा. पण आज आता आपण त्या धड्यावरचे प्रश्नोत्तर घेणार आहोत. तो धडा कोणता बरं? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. तर हा धडा आपण शिकलो. तर आज आपण आता त्याच्यावरती काय करणार आहोत, तर त्याचे जे प्रश्नोत्तर आहे, त्याचं जे व्याकरण आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. तर बघा बरं, पहिला प्रश्न. आपण तो धडा शिकत असताना अनेक प्रश्न त्यावेळेला बघितले. काही प्रश्न मी शिकवत असताना तुम्हाला ते प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं आपण शोधली आणि ती आपण उत्तरं बघितली. तर आज धड्यावरती जे प्रश्न आहेत ना, धड्यामध्ये सलग आलेले प्रश्न जे आहेत, धड्याच्या बरोबर आलेले जे प्रश्न आहेत ते आपल्याला आत्ता बघायचे. तर कुठला प्रश्न पहिला बघा बरं. विठ्ठल रामजी शिंदेंचा जन्म कुठे झाला? आपण धडा वाचलाय, त्याच्यामध्ये सगळा बघितलेला आहे. तुम्हाला लक्षात आहे का कुठे आहे तो, कुठे त्यांचा जन्म झाला? जमखंडी. जमखंडी हे गाव कर्नाटकात आहे. मला माहिती आहे, ते तुम्हाला सांगितलं, कर्नाटकातलं गाव आहे ते. तर जमखंडी असं विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कुठे झाला? कोठे हा शब्द बाजूला घ्यायचा आणि तिथे जमखंडी असं लिहायचं. उत्तर तयार. पुढे बघा बरं. विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? तुम्हाला ह्या प्रश्नावरनं कल्पना आली की खेळ कोणते कोणते खेळत असत. तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते हा शब्द बाजूला घ्या आणि तिथं काय लिहायचं? हुतुतू, खो खो, सूरपारंब्या. आपण जरा वाचलाय त्यामुळे आपल्याला हे उत्तर माहिती आहेत. तुम्ही एक करत चला. एखादा धडा वाचायचा ना, तुम्हाला 10 मिनिटं काढायची आणि त्या 10 मिनिटात तो धडा व्यवस्थित वाचून काढायचा. म्हणजे काय, तुम्ही जितक्या वेळेला वाचाल ना तितक्या वेळेला तुम्हाला याची उत्तरं पटपट मिळून जातील. धडा वाचलेला असतो ना, 2-3दा जर धडा वाचला आपल्याला बराचसा पाठ होऊन जातो. तर त्यामुळे काय करायचं, धडा वाचायचा आणि ते 10 मिनिटं तुम्ही लिहत चला. रोज काहीही लिहा, पण व्यवस्थित अक्षरात तुमचं आलं पाहिजे, अक्षर छान आलं पाहिजे. अगदी जितकं सुंदर काढता येईल तेवढं काढा. आज एकच ओळ काढा 10 मिनिटात, उद्या 10 मिनिटात तुमच्या 2 ओळी नक्की होतील, परवाच्या दिवशी 10 मिनिटात तुमच्या 5 ओळी होतील. अशी तुमची स्पीड वाढत जाईल आणि अक्षर तर सुंदर राहील. आता पुढचा प्रश्न बघूया. विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे? हा प्रश्न झाला आपला. विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली? विठ्ठल आजोबांच्या बरोबर काय देत होता? काय देत होता तुमच्या लक्षात आहे का? बघा बरं. विठ्ठल आजोबांच्या बरोबर बसत असे आणि लोकांना आजोबा काय करत होते? मक्याचे दाणे देत असत ना. तर जे गरीब होते, ज्यांना काही धान्य मिळत नव्हतं, त्यावेळेला दुष्काळ होता, त्यावेळेला पाणी आणि धान्याची चणचण होती, धान्य आणि पाणी मिळत नव्हतं, त्यावेळेला आजोबा काय द्यायचे? मक्याचे दाणे. विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गरिबांना कोणती मदत केली? कोणती बाजूला ठेवायचं आणि तिथे लिहायचं मक्याचे दाणे वाटणे ही मदत केली किंवा मक्याचे दाणे देणे ही मदत केली. पुढे बघा. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? आपण धडा वाचलाय. वाचता वाचता सुद्धा मी तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. त्यामुळं काय, अनेक प्रश्न यातनं आपल्याला काढता येतात आणि त्याची उत्तरं शोधता येतात. तर आता इथे काय विचारलेलं आहे? आयुष्यभर कोणते कार्य केले? तर समाज सुधारणा हे कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर केले. इथे प्रश्न कसा विचारलाय? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले? इथे कोणते बाजूला घ्या
आणि समाज सुधारणा हे कार्य आयुष्यभर केले, असं तुम्हाला तिथे लगेचच लिहिता येईल. आता पुढे बघा पुढचा प्रश्न. योग्य पर्यायापुढे खूण करा. गोरगरीब लोक विठ्ठलराव आशीर्वाद देत असत आणि पर्याय काय दिलेले आहेत? तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे. हे बरोबर आहे का? आशीर्वाद कशासाठी देत होते? खेळ खेळल्याबद्दल देत होते का लोक आशीर्वाद? नाही. पुढे बघा. तो आजोबांच्या बरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे. मक्का म्हणजे काय तुम्हाला मी पहिल्या भागामध्ये सांगितलंय. तो आजोबांच्या बरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे देत असत. हे उत्तर बरोबर आहे, कारण आपल्याला धड्यामध्ये हेच उत्तर सांगितलेलं आहे. पुढे बघा. जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा विठ्ठलनं काय केलं? 2 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले आणि दुसरा पर्याय काय बघा बरं. भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितलं का? नाही. तर पहिलं उत्तर बरोबर आहे. विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. तुम्ही एक करत चला. जेव्हा माझा लेसन तुम्ही ऐकाल ना, त्यावेळेला समोर पुस्तक घेऊन बसा. म्हणजे काय होईल, पुस्तक समोर असलं ना की तुम्हाला ते उत्तर, तो प्रश्न बरोबर समजेल. तर तेव्हा काय करायचं, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचाल किंवा पुस्तक बघाल, हा धडा शिकाल, त्यावेळेला तुम्ही पुस्तकाच्या, जेव्हा माझं ऐकत असताना पुस्तक समोर ठेवा. म्हणजे समोर ठेवलेलं पुस्तक तुम्हाला बरोबर उत्तर सापडायला मदत करेल. आता पुढे बघा. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्ध म्हणजे अपोजिट्स. आपल्याला इथे काय लिहायचे? अपोजिट्स लिहायचे. आता इथे अपोजिट्सची 2 उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. मी स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जे काही व्हिडिओज तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द हा एक स्वतंत्र टॉपिक घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द कशा कशा प्रकारानं तयार होऊ शकतात हे सगळं तिथे मी डिस्कस केलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आता इथे जे 2 शब्द दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघूया. जन्मच्या विरुद्धार्थी काय होईल? जन्मच्या विरुद्ध मृत्यू किंवा मरण, मृत्यू होईल. मृत्यू हा शब्द जास्त छान आहे. आवड हा दुसरा शब्द दिलेला आहे. इथे काय तुम्हाला लिहिता येईल? नावड. आता इथे काय केलंय, काही शब्द असे असतात की त्याच्या मागे बे असं जेव्हा प्रिफिक्स किंवा असं लावलं जातं त्यावेळेला त्याच्या विरुद्धार्थी शब्द तयार होऊ शकतात. आणि असे शब्दांचे जे काही उदाहरणं आहेत ती मी त्या माझ्या एपिसोडमध्ये, त्या माझ्या चर्चेमध्ये मी ते सविस्तरपणे डिस्कस केलेले आहेत. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते. शिस्त हा शब्द आहे, त्याच्या विरुद्ध काय होईल? बेशिस्त. शिस्तला आपण बे लावला, त्या ठिकाणी बेशिस्त हा विरुद्धार्थी शब्द तयार झाला. समज असा शब्द असतो, तिथे ते आपल्याला काय शब्द वापरता येईल? अपसमज. हा शब्द घालून सुद्धा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. असे शब्द जे आहेत ते शब्द तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या प्रकाराने, जेवढ्या प्रकाराने विरुद्धार्थी शब्द तयार होतो ते संबंध तिथे डिस्कस केले. तो एपिसोड जरूर बघा, तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारानं तिथे समजेल आणि विरुद्धार्थी शब्द कुठल्या प्रकारानं तयार होऊ शकतात ते तुम्हाला तिथे नक्कीच समजेल. आता इथे बघा. आता इथे जरा थोडंसं पझल आहे बरं का. इथं नुसतं सरळ सांगितलेलं नाहीये. इथे काय बघा पुढचा प्रश्न. कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्य तयार करा. डायरेक्ट लिहायचं नाहीये. कंसात दिलेला जो शब्द आहे ना त्याचा आधी विरुद्धार्थी शब्द बघायचा आणि तो इथे घालायचा. असा हे पझल आहे. ही एक गंमत आहे आपली. डोंगर पर्वतापेक्षा, कंसात दिले मोठा, डोंगर पर्वतापेक्षा मोठा असतो का? नाही. मग मोठाच्या विरुद्ध काय आहे? लहान. इथं काय लिहिता येईल आपल्याला? डोंगर पर्वतापेक्षा लहान आहे.
मोठाच्या विरुद्ध लहान, लहानच्या विरुद्ध मोठा. तर कंसात दिलेलं जे आहे त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन्स काय आहेत हे नीट वाचा. नाहीतर काय होईल, तुम्ही तिथे मोठाचा मोठा घालून टाकाल, उत्तर बरोबर येणार नाही. तर वरती आधी काय आपल्याला विचारलंय हे व्यवस्थित समजलं पाहिजे. तर इथे कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द जे कंसात दिलेले आहेत ते विरुद्ध जे आहे ते लिहायचं आहे आपल्याला. मोठाच्या विरुद्ध लहान. तर डोंगर पर्वतापेक्षा लहान आहे. फिल इन द ब्लँक्स मध्ये काय लिहायचं, लहान आहे. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश झाला. कंसामध्ये दिले दुःख. दुःखच्या विरुद्ध काय, दुःख झालं का सापडलेला चेंडू. चेंडू आपल्याला जर सापडला आपल्याला तर दुःख होतं का, नाही. मग दुःखाच्या विरुद्ध काय आहे, आनंद. आनंद होणे. दुःखाच्या विरुद्ध सुख किंवा आनंद. हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला. मला खूप आनंद झाला. दुःखाच्या विरुद्ध आनंद. आनंद झाला. फिल इन द ब्लँक्स. इथं व्यवस्थित आपल्याला उत्तर मिळालं. पुढे बघा. ससा हा प्राणी कंसात दिलंय धीट डॅश असतो. ससा हा प्राणी डॅश असतो. कंसात दिलंय धीट. आपल्याला काय करायचंय, धीटच्या विरुद्ध अर्थी शब्द इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये घालायचे. ससा हा प्राणी धीट असत नाही, तर तो काय असतो, भित्रा असतो. धीटच्या विरुद्ध भित्रा. भित्रा. भित्रा काय असतो, भित्रा. धीटच्या विरुद्ध भित्रा. ससा हा प्राणी भित्रा असतो. आपल्याला धीटच्या विरुद्ध जेव्हा आपण भित्रा असा लिहितो त्यावेळेला ते विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये घालायचे. राजूला डॅश कपडे आवडत नाहीत. कंसात दिले सैल. राजूला सैलच्या विरुद्ध जो शब्द आहे तो घालून फिल इन द ब्लँक्स करायचे. राजूला सैल कपडे, सैलच्या विरुद्ध घट्ट. घट्ट कपडे आवडत नाहीत. सैलच्या विरुद्ध घट्ट. घट्ट कपडे आवडत नाहीत. लक्षात घ्या, वरती जे इन्स्ट्रक्शन्स दिले ते नीट वाचा. तोच शब्द तुम्ही फिल इन द ब्लँक्सला घातला तर तुम्हाला समजते तिथे उत्तर तुमचं चुकीचं होईल. तर त्यासाठी लक्षात घ्या, इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते नीट वाचा आणि ते नीट वाचलेले इन्स्ट्रक्शन्स त्याप्रमाणेच उत्तर लिहा. वीणा डॅश चालते. वीणा भरभर चालते. भरभरच्या विरुद्ध काय लिहायचंय, हळूहळू. वीणा हळूहळू चालते. जे कंसात दिले त्याच्या विरुद्ध वर का, लक्षात घ्या, विरुद्ध लिहायचंय. नाहीतर काय होईल, भरभर चालते असं लिहून तुम्ही उत्तर पुरं कराल, तसं नाही आहे. तर इन्स्ट्रक्शन्स वाचणं महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे बघूया. खालील शब्द वाचा आणि तसेच लिहा. हे कशासाठी सांगितलेलं असतं, तर ते तुम्हाला शब्द नवीन आलेले असतात. काही वेळेला ते जोड शब्द असतात, काही वेळेला त्याच्यात काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असतं आणि हे वैशिष्ट्य तुम्हाला समजावं म्हणून तुम्हाला ते शब्द तुम्हाला तिथे लिहायला सांगितलेले असतात. पहिला शब्द आहे विठ्ठल. ठला ठ, विठ्ठल. ठला ठ, विठ्ठल. इथे जोडाक्षर आहे, ठला ठ लावलंय, विठ्ठल. पुढे अण्णासाहेब. अण्णासाहेब, डबल न आहे तिथे, अण डबल न, अण्णासाहेब. पुढचा शब्द आहे हुतुतू. हा शब्द आपण ऐकलेला असत नाही, कारण हुतुतू याचं थोडंसं या खेळामध्ये थोडासा बदल झालेला आहे. तर त्यामध्ये हुतुतू जे पूर्वी म्हटलं जायचं ना, तसं आता कबड्डी कबड्डी म्हटलं जातं. तर इथे हुतुतू हा शब्द तुम्हाला कळावा यासाठी हा शब्द वेगळा लिहायला सांगितला आहे. आणि हे लिहायचं तुम्हाला मी मगाशी म्हटलं ना, सुंदर अक्षरं यायला पाहिजे. रोज 10 मिनिटं तुम्ही लिहायसाठी काढा आणि ती तुम्ही काढली तर जे काही तुमचं लिखाण होईल ते सुरेख होत जाईल आणि छान होत जाईल. वाचायला आनंद वाटला पाहिजे तुमचा अक्षर बघून. आणि बघा पुढे, धार्मिक. धर्मपासून धार्मिक असा शब्द तयार होतो. धार्मिक हा पण शब्द तुम्हाला कधी आलेला असण्याची शक्यता कमी आहे, म्हणून तुम्हाला हा शब्द परत लिहायला सांगितला.
पुढे बघा, संस्कार. स वरती टिंब आणि स ला का. संस्कार. संस्कार. इथे कसं लिहायचं संस्कार हे बघायचं आणि व्यवस्थित लिहायचं. संस्कार हा शब्द सुद्धा तुम्ही कधी ऐकला नसेल. तुमच्यावरती संस्कार होत असतात. तुम्ही तुमचं जे सराउंडिंग असतं त्या सराउंडिंगचा जो परिणाम असतो त्याला संस्कार म्हणतो आपण. म्हणजे तिथे आई बाबा असतील, आजी आजोबा असतील, मित्रमंडळी असतील, तुमचे टीचर्स असतील, टीचर्सच्या बरोबर असणारे दुसरे टीचर जे तुम्हाला शिकवत असतील किंवा नसतील त्यांच्या वागण्यातून, तुमचे फादर असतात, तुमच्या मुख्याध्यापक असतात, ह्यांच्या सगळ्यांच्या मधून तुम्हाला जे काही तुमच्या मनावरती परिणाम होतो त्याला आपण संस्कार म्हणतो. तर हे संस्कार, हे इम्पॅक्ट्स तुमच्यावरती सतत होत असतात. तर हा हा संस्कार असा हा शब्द आहे. दुष्काळ. दुष्काळ. श पोटफोड्या आहे बरं का इथे. दुष्काळ. दुष्काळ. श पोटफोड्या किंवा षटकोनातला श. दुष्काळ हा शब्द तुम्हाला सुद्धा माहिती असण्याची शक्यता कमी आहे, म्हणून हा शब्द तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे. महर्षी. इथे पण पोटफोड्या श आहे आणि दीर्घ आहे बघा. मराठी भाषा ही अशी आहे की दीर्घांत, त्याला दीर्घांत म्हटलं जातं. शेवटचा जो शब्द असतो, 1 2 3 अपवाद सोडले तर सगळे शब्द जे दीर्घ असतात, शेवटी इकार किंवा उकार आलेले असतात ते दीर्घ असतात. ध्यास. ध्यास. धला या. ध्यास. ध्यास. धला या आणि पुढे स. आयुष्यभर. आता इथे श पोटफोड्या आहे. आयुष्यभर. आयुष्यभर. आणि शेवटचा शब्द आहे हृदय. हृदय हा शब्द या धड्यामध्ये तुम्हाला जरी सापडला नाही तरी हा शब्द खूप सुंदर आहे. हृदय. र हे हृदय किंवा ऋषीतला ऋ जो असतो त्याच्यातून हा ह ला ऋ लावायचा आणि तो हृदय. द ला य. हृदय म्हणजे खूप चांगला, आवडणारा, तुमच्या मनावरती जो ज्याचा परिणाम होतो अशाला आपण हृदय म्हणतो. पुढे बघा. तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते याची माहिती मिळवा आणि वर्गात सांगा. तुमचं ऑब्झर्वेशन इथं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही बाकीच्या लोकांना ऑब्झर्व करता, जेव्हा बघता ज्यांचा परिणाम तुमच्यावरती होतो किंवा जे तुम्ही ऑब्झर्व करून जे बघत असता, इथं काय चाललंय, इथे काय नाही चाललं, जे चांगलं चाललंय, जे वाईट चाललंय, ह्याचा परिणाम तुमच्यावरती होत असतो आणि त्याच्याबरोबर आपली बुद्धी विचार करायला लागलेली असते. आपलं मन बघत असतं की काय चाललंय इथे. त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की ही व्यक्ती दानशूर आहे, दान करणारी आहे, लोकांना मदत करणारी आहे. अशी तुमच्या आसपास नक्की कोणीतरी असेल. तुम्ही ऑब्झर्व करत राहा बरं का. तुम्ही आता 5वीला आहात, 5वी 6वी 7वी, तुम्हाला ऑब्झर्व करायला भरपूर वेळ आहे. संबंध आयुष्य आपण ऑब्झर्व करत असतो. पुढे बघा. तर या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. अशा ज्या गोष्टी असतात, जे ऑब्झर्व करत असतो त्या गोष्टी समजत असतात, त्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो. आणि अशा पद्धतीनं विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरती या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होत राहिला आणि शेवटपर्यंत त्यांनी समाज सुधारणा हेच ध्येय मानलं आणि आयुष्यभर त्यांनी तेच केलं. आपण आत्ता जे डिस्कस केलं त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये लिहा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.